थांबा, पुण्यातल्या या झू मध्ये असा एक प्राणी आहे ज्याला बघायला लोक दिवसभर वाट बघतात, पण आज तो आम्हाला बघायला मिळेल का? चला बघूया. मी आयुष्यात कधी झूला गेलोच नाही, म्हणजे मी कधी सिंह पण बघितला नाही, पण मी वाघ रोज आरशात बघतोय. आम्ही आलोय राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज, थोडक्यात कात्रजच्या झूला. तिकीट काढलं आणि आत गेलो. पहिला तर मॅप बघितला. सगळे लुच्चू पुच्चू प्राणी बघत आम्हाला शेवटी बघायचं होतं जंगलाच्या राजाला. तुमच्या सोबत जर कोण आजा आजी असतील तर तुम्ही इथं बस पण घेऊ शकता. फक्त 60 रुपये तिकीट असल्यामुळे इथं लोक टाइमपास करायला पण येतात. मग आम्हाला पहिला प्राणी दिसला मगर. आम्ही हसवल बघितलं, धामण बघितली, तिची फॅमिली, नाद निराळा 32 शिराळा, लाल माकड, ज्यावर आम्ही विचार केला की बाई असं कसं असू शकते. एक बोका बघितला, दुसऱ्यांदा सापाला पप्पी दिली. सगळ्यात जास्त विषारी साप बघितला, जो माझ्या मित्राच्या एक्स पेक्षा कमीच विषारी होता. सरडा सरडा साप 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 म्हणलं बाई ह्यो खांद्यावर साप घेऊन कुठं फिरायला लागलाय. खरी मगर बघितली, सल्लूभाईंचे आवडते प्राणी. मग ही किरकोळ मांजरं दिसत होती. म्हणलं भाई मला वाघ दाखवा, वाघ. माझी आणि तिची कॉम्पिटिशनच लावूया. मग बिबट्या बघितला आणि शेवटी माझ्या आणि वाघाची भेट झालीच. बोर झाला यार बिचारा. बारकी पोरं येऊन मनी म्याव म्हणून जात त्याला. गोलू मोलू हत्ती, गवा, कोल्हा आणि ज्याला बघायला आम्ही आलतो झोपल्याला भाई हालत सुद्धा नव्हता. आता जंगलातच जाऊन बघायला पाहिजे. बाकी आम्ही आजचा दिवस खूप एन्जॉय केला. आमच्या गँग लीडरचा बर्थडे होता. चला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या अशाच नवीन कॉन्टेंट साठी. आता काय निवांतच.